तो प्रत्येक वेळी वेगळी माहिती देत होता. एकही माहितीचा शेवट दुसऱ्याशी जुळत नव्हता. घरातल्या सगळ्यांना, मुलांना, आईला, नातेवाईकांना तो सांगत होता की अंजली कुठे गेली याचा काहीच पत्ता नाही. पण त्याच्या या अभिनयात एक कृत्रिमता होती. पोलिसांसाठी हे पाहणं सोपं होतं. काही दिवसांनी डीसीपी संभाजी कदम वारजे पोलीस ठाण्यात भेट देतात. ते आत येताच त्यांना समीर आवाजातले रडके सूर ऐकू येतात. तो नेहमीसारखीच कथा सांगत होता. माझी बायको दिसत नाही 26 तारखेपासून. डीसीपी त्याला शांतपणे निरीक्षण करू लागतात. ते त्याला बोलावतात. बसा, सुरुवातीपासून सांगा. समीर बोलू लागतो. पण आता तिसऱ्यांदा सांगितलेली कथा पुन्हा बदललेली. डीसीपींच्या नजरेत संशयाचा काटा अधिक घट्ट बसतो. त्यांनी ठरवलं याची खोलवर चौकशी करावी लागेल. समीरला पुन्हा बसवण्यात आलं. त्याच्याकडे प्रश्नांच्या झोळीचा मारा होऊ लागला. आवाज वाढवला नाही, धमक्या दिल्या नाहीत, पण प्रश्न सरळ सरळ आणि धारदार होते.